भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतीवर आधारित आहे. भारतातील 70% लोक हे शेती हा प्रमुख व्यवसाय करतात. शेती म्हणलं की सगळं जे अवलंबून असतं तर निसर्गावर. तसंच भारतीय वास्तुशास्त्र ही निसर्ग नियमानुसारच चालत असतं. जर आपण शेतीला या वास्तुशास्त्राची जर जोड दिली तर निश्चितपणे शेती व्यवसाय हा फायद्यात आल्याशिवाय राहणार नाही. शेती ही चौकोनी अथवा आयताकृती असावी. शेतीचा मुख्य उतार हा पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेत असावा. जे विहीर व बोरवेल ही ईशान्य, पूर्व किंवा उत्तर या दिशेतच असावी. शेतीचा जो बांध तो नैऋत्य, दक्षिण, पश्चिमेला मोठ्या स्वरूपाचा असावा. जर हा बांध असेल तर एक प्रकारचं जडत्व निर्माण होण्यास यातून मदत होते. शेतीसाठी औषधे, फवारणी, त्यासाठीची जी काही इक्विपमेंट आहे, फवारणी यंत्रे, इलेक्ट्रिकल साहित्य, इलेक्ट्रिकल खांब, डीपी, अशा प्रकारचे जे इलेक्ट्रिकल उपकरण आहेत ती आग्नेय प्रभागात असावी. तुमचा जो विक्री पश्चात माल आहे त्यासाठीची जी व्यवस्था आहे ती शक्यतो वायव्य प्रभागात करायला हवी. त्यामुळे आपल्या विक्रीयोग्य पद्धतीला वेग येतो. ईशान्य, पूर्व, उत्तरेला उंच, मोठी, फोफावणारी झाडे नसावी. ब्रह्मस्थान हे बऱ्याच अंशी हलके आणि वजन विरहित असावे. शेतीसाठी येण्याची जी व्यवस्था आहे ती पूर्व, उत्तर आणि ईशान्य दिशेतून करण्याचा प्रयत्न करावा. वाहनांचं पार्किंग हे आग्नेय किंवा वायव्य प्रभागात असावे. शेतीसाठी लागणाऱ्या कामगारांच्या राहण्याची व्यवस्था ही आग्नेय किंवा वायव्य खंडामध्ये करावी. फार्म हाऊस बांधायचे असेल तर नैऋत्य प्रभागात असावे. शेतीसाठी लागणारे जड अवजारे ही दक्षिण, पश्चिम या प्रभागात असावीत. नैऋत्य प्रभागात सुद्धा ते चालतील. तसेच जो कच्च्या मालाचा स्टॉक आहे तोही दक्षिण दिशेत किंवा नैऋत्य दिशेत किंवा पश्चिम दिशेत चालेल.